आपण आहोत पुण्याची महिलांची राजधानी तुळशीबागेमध्ये. इथं सगळ्यात जास्त प्रतिक्रिया महिलांच्या मिळतील. कुणाची हवा आहे त्याची. अनेक विक्रेते आहेत, बाजार लागला आहे मोठा. हजारोंच्या संख्येने महिला या तुळशीबागेत खरेदी करायला येतात, रोज येतात. तशा आजही आल्यात. त्यांच्या खरेदीत व्यत्यय आणून आपण त्यांना विचारूया नेमकी हवा कुणाची आहे. निवडणुकीचं वातावरण आहे, बोला कुणाची हवा आहे? तर तसं काय सांगता येत नाही. इथलं तर काय सांगता येत नाही. मग कसं सांगता येईल? बस बहुतेक ह्याच्याकडे चाललं आहे आपला कोण ते नरेंद्र मोदी भाजप. बरं, हां कुणाची हवा आहे? नरेंद्र मोदी. हे तुळशीबागेत नरेंद्र मोदी आले, जोडीने त्यांचे समर्थक आहेत. आता अजून बऱ्याच जागा आहेत, बरेच तरुण आहेत. त्यांना विचारूया आपण. ए भावा, कुणाची हवा आहे? मोदी का राहुल गांधी? त्याच्यावर तर काय नाही सध्या विषय. मतदान आहे का तुझं? हो आहे की. मग कुणाला मतदान करणार? अजून काही ठरवलं नाही बघा. कधी ठरवणार? आता जेव्हा जाऊ तेव्हा मतदानाला. कुणाची हवा आहे पण? सध्या तरी मोदीच करायलेत. सांगलीहून आलाय? नाही इथं पुण्यामधलेच. तुमचं काय, फिरायला आलेत की खरेदी करायला? खरेदी करायलाच आलेलो आहे. बरं, मग हवा कोणाची आहे? मोदी सरकार. कुठून येते? आता सध्या पिंपरी चिंचवडमधनं तर आहेच. बरं, आम्ही पिंपरी चिंचवडचे. बरं. आता सध्या पिंपरी चिंचवडचे आहेत. मोदींची हवा आहे. अपेक्षा करूया आपण बाजारात कोणीतरी व्यापारी सोडून आणखी सक्षम मतदार आपल्याला भेटतील, त्यांना विचारूया. आणि एक जोडी बाहेर येते. कुणाची हवा आहे निवडणुकीत? मोदी का राहुल गांधी? कोणाचं काय घेणं देणं, जो होईल तो चांगला आपल्यासाठी. बरं, पण मग ते काय करतात काय नाही बघत नाही तुम्ही? बघतो. इलेक्शन आलं ना, जे बोलतील आता बोलतील, नंतर काय गप बसतील. नंतर इलेक्शन 5 वर्षासाठी ते करतील चांगलं काय काम वगैरे. आता कोणी करावं चांगलं काम? जे चाललं ते चांगलं चाललंय. ठीक आहे, जे चाललंय ते चांगलंच चाललंय. आमचं काही मत नाही आहे. जे येतील त्यांनी चांगलं काम करा, असं अजातशत्रू आहेत. कुणीही या, पण काम मात्र चांगलं करा. नाही, मोदींची हवा आहे, राहुल गांधींची हवा आहे, काँग्रेसची आहे, भाजपची आहे, गिरीश बापटांची आहे. कुणाची आहे? गिरीश बापट. कुणाची हवा आहे, भाजप का काँग्रेस? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. ठीक आहे, एक पठ्ठ्या मिळाला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची हवा आहे म्हणतोय. तुम्हाला काय वाटतं? इकडे खादीचा शर्ट घालून तयारी करून कुठं प्रचाराला निघालेत का? राष्ट्रवादीचा प्रचार. बरं, ठीक आहे. म्हणजे हे कार्यकर्ते आहेत. तुळशीबागेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार चालू आहे. तुमचं मतदान आहे का? हो आहे ना. मतदान करता का नेहमी? करतो. कोणाची हवा आहे? BJP. मोदी का राहुल गांधी? मोदी. बरं, तुम्ही काय बाहेर खरेदी चालू आहे आतमध्ये म्हणून बाहेर थांबले? हां, पायांची खरेदी चालू आहे. बरं, ठीक आहे. यांच्या सौंची खरेदी चालू आहे. काही जरी असलं तरी हवा यांच्याकडे मोदींचीच आहे. कुठून? इथलेच का? कुणाची हवा आहे? मोदी का राहुल गांधी? मोदी. का? मोदी चांगलं काम करतो. चांगलं काम करतात. कसं काय? छान आहे. मोदीमुळे सगळं प्रगती झालेली देशाची. मोदींमुळे देशाची प्रगती झाली असा एकूण कल आपल्याला पाहायला मिळतो. आपण महिला मुलींशी सगळ्यांची चर्चा करूयात. तुळशीबागचं टॉवेल, तुळशीबागची हवा काय म्हणते? BJP का काँग्रेस? BJP का काँग्रेस? मोदी का राहुल? BJP. का? आजचे दिन. बरं, ठीक आहे. तुम्हाला आलेत का आजचे दिन? हो आलेत ना. बरं, ठीक आहे. तुळशीबागेत आजचे दिन आलेत. मोदींना त्यांचा पाठिंबा आहे. आपण अजून पुढे जाऊया. काय वाटतं तुम्हाला, कुणाची हवा आहे? नाही, आता सध्या तर भाजप काँग्रेस आहेच. आता मी काय जास्त बातम्या बघत नाही, पण आहे भाजपचे जास्त आहे. भाजपच. तुमची भाजपची हवा आहे? हां. कशामुळे? ते सगळं काळा पैसा बाहेर काढला वगैरे मोदी. काढला का? पण हो, काढला ना. कुठं काढलाय? तुम्हाला मिळाले का 15 लाख? आम्हाला नाही मिळाले, पण लोकांना मिळालेच. बिझनेसमॅन लोकांना सगळ्यांनाच देणार होते ना. बाहेर पडला, लोकांचा काळा पैसा बाहेर पडला सगळीकडं. त्यांनी रस्ते केले गुजरातमध्ये वगैरे मोदी सरकारने. म्हणजे मोदी सरकार चांगलं काम करते असं तुमचं म्हणणं आहे. काय मावशी, मतदान करता का? आज काय तुळशीबागेत खरेदी शॉपिंग? हो. काय हवा काय म्हणते? मोदी राहुल गांधी? थोड्याफार बातम्या पाहतो आम्ही. आता मोदी राहुल गांधीच चर्चा जास्त चालू असते. बरं, तुम्हाला आवडतात का त्या बातम्या? का राजकारण आवडत नाही? नाही, जास्त नाही आवडत. माझ्या मिस्टरांना आवडतं, त्यामुळे मलाही पाहावं लागतं त्यांच्या. मला जबरदस्तीने बघायला लागतं. म्हणजे माझी सिरियल वगैरे असते, मिस्टरांची बातम्या चालू असतात. पण मग राजकारणाच्या हवेचा काही अंदाज तुम्ही घेता का नाही घेत? एवढं नाही. या राजकारणापायी यांच्या सिरियलची वेळ जाते, घरात भांडणं होतात, काय काय घडते हे तुळशीबागेत आल्यावरती कळू शकतो तुम्हाला, त्याशिवाय कळणार नाही.
आपण अजून काय जोडीने खरेदीला आलेत हो हां हो काय खरेदी करताय? आहे आपले घर मिसेसला वगैरे त्याचा बड्डे आहे त्याचा करायचा. अच्छा मिसेसच्या बर्थडेला काय कुणाची हवं आहे निवडणुकीच काय? निवडणूक BJPच. बीजेपीच काय? हो कसं काय? व्यवस्थित. तो स्ट्राईक झाल्यामुळं तर जादाच हे झालेलं आहे. बरं ठीक आहे. हे बालाकोटचा जो एअर स्ट्राईक झाला त्याच्यामुळं हो पण त्याच्या आधीची 4 वर्ष ते काँग्रेस म्हणते युवकांची बेरोजगारी इतके प्रश्न तेच काय नाही. त्याचं काही नाही आहे आत्ताच. आता BJP पुढचं 5 वर्ष पण BJPच आले पाहिजे. बरं ठीक आहे. पुढचं 5 वर्ष हे फार कॉन्क्रीट स्टँड आहेत. पुढचं 5 वर्ष सुद्धा बीजेपीच आली पाहिजे. कुणाची हवा इलेक्शनचं काय? मोदी नहीं होना, नाही होणार क्यों? नहीं होना. हम लोगों को क्या मिलता मोदी से? सब वो बिल पास किया हमारे ऊपर उसने. नहीं चाहिए मोदी. नहीं चाहिए. हाँ हाँ राहुल गांधी हाँ, उन्हें होना कांग्रेस. उन्होंने होना. आपका एक कैंडिडेट आज फॉर्म भरा मालूम है, तो आपका सपोर्ट राहुल गांधी को है. रहेंगे ना. हाँ ठीक आहे. ही मुद्द्यांवरची आहे. यांची भूमिका आहे. आमच्या विरोधात बिल आणलं त्याच्यामुळे मोदी नकोत राहुल गांधी असलेले चालतील. काय हवा कुठं हवा? BJP ऑफकोर्स BJP. कशामुळे पण आहेत ना कामं दिसत आहेत ना, चालू आहेत कामं. बीजेपीचं काम दिसतंय. बीजेपीला विचारा तुमची काही प्रतिक्रिया आहे का? काय कोणाची हवा आहे इलेक्शन? किसकी हवा है? बीजेपी, मोदी, राहुल गांधी, कांग्रेस? मुझे ऐसा कहना है कि जो भी लोगों के लिए फॉर द पीपल सबका अच्छा जो करता है वही पार्टी आना चाहिए. दे शुड थिंक अबाउट द पीपल्स वेलफेयर. अच्छा तो ऐसा कौन करता है बीजेपी या कांग्रेस? वो मैं पार्टी कोई भी नहीं बोलूँगी. जो अच्छा काम करते हैं वो आना चाहिए. त्यांना विचारूया आपण. काय भावा कुणाची हवा आहे? हवा तर मोदींचीच आहे. फक्त मोदी. हर घर मोदी, घर घर मोदी. कशामुळं? कशामुळे म्हणजे देशाला एक तर भटकवण्यात येत आहे हे सांगून की एक राहुल गांधी नावाचं पण नेतृत्व आहे. जसं कंपनीमध्ये साहेब मूर्ख असला तर खालच्या माणसांना पाहिजे ते घोळ करता येतात, तसंच देशामध्ये मोदी आले तर हे घोळ करता येणार नाही. म्हणून अँटी मोदी वेव अशा नावाने दुष्प्रचार केला जातो आहे. पण मोदी स्वतः कर्मठ आहे, एवढं चांगलं काम करतात आणि त्यांचं कार्य दिसतं आहे देशाप्रती, समाजाप्रती आणि प्रत्येक विकासाचं कार्यसुद्धा दिसतं आहे. ते नोकऱ्यांचं काय? नोकऱ्या नाही म्हणतात. 2 कोटी नोकऱ्या गेल्या वर्षभरात नवीन अहवाल आलाय का? काय नाही. नोकऱ्यांचं असं आहे की ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस काँग्रेसने इतक्या वर्षांमध्ये खूप साऱ्या नोकऱ्या वाटल्या. या इतक्या साऱ्या नोकऱ्या आल्यानंतर जी यंग जनरेशन होती ती आता म्हातारी होते आणि हळूहळू ती रिटायर होते आहे. येत्या 5 वर्षामध्ये जो ग्राफ राहील नोकऱ्यांचा तो अजून वाढणार आहे. त्याच्याकरता म्हणजे शेर अगर 2 कदम पीछे आया तो शेर डर गया असा नाही होता. नोकऱ्या जर का थोड्या कमी झाल्या तर पुन्हा भेटणारच नाही असं नाही. पुन्हा अजून नोकऱ्या भेटतील आणि चांगल्या भेटतील. तुम्हाला फेसबुकवर कोणी असं मोदी भक्त वगैरे म्हणतं का? नाही, फेसबुकवर नाही. मला तर सगळीकडे मला तर गर्व आहे मी मोदी भक्त असल्याचा. ठीक आहे. हे मोदींचे कट्टर समर्थक आहे. अजून फार मोठी तुळशीबाग आहे. त्यांना विचारूया आपण. तुळशीबागेत आणखी किती महिलांची मतं? काकू काय तुमचं मत? राजकारणाचा अभ्यास करता का? जरा बातम्या पाहता? निवडणूक आली आहे. काय कुणाची हवा आहे? बीजेपी, काँग्रेस, मोदी, राहुल गांधी? बीजेपी. अच्छा तुम्ही कशामुळं? पॉवर आहे आणि पॉवरचा बरोबर यूज करतात मोदीजी असं वाटतं. त्यामुळे असं वाटतं की मोदीजीच आले पाहिजे. पण त्यांच्यावर टीका पण फार होते. प्रत्येक व्यक्तिमत्व असं आहे राजकारणामध्ये की प्रत्येक म्हणजे राहुल गांधींवर पण टीका होते. आता प्रियंका गांधी येणार त्यांच्यावर पण टीका होणारच. मोदींवर पण टीका होते. प्रत्येक चांगल्या आणि वाईट प्रत्येक व्यक्तीवर टीका तर प्रियंका गांधी कसं पर्याय वाटतं तुम्हाला? नाही मला महिला म्हणून नाही. महिला आणि पुरुष हा विचार नाही. जो पॉवरचा बरोबर यूज करतो तो व्यक्ती आला पाहिजे. फार आपण म्हणतो मतदार किती गांभीर्याने विचार करतात ते इथं पाहायला मिळतं. सत्तेचा योग्य वापर जे करतील त्यांना मतदान करा असं त्यांचं म्हणणं होतं. तुमचं मतदान आहे का दोघांचं? इथं ॲक्च्युली काय आहे, हां आम्ही महाराष्ट्रात फर्स्ट टाइम आलेलो आहे. मग कुठून आले? कर्नाटकचे आहे प्रॉपर. बरं. कर्नाटकात मतदान आहे का? हो आहे ना. कुणाची हवा आहे? BJP कर्नाटकात. का बरं? माझ्या डिस्ट्रिक्टमध्ये तरी BJPच आहे. कार्य चांगलं केलेलं आहे ना. काम चांगलं. हो. कुणाची हवा आहे? मोदी. काँग्रेस, राहुल गांधी? नाही. कशामुळं? कशामुळे आता म्हणजे एवढं सगळं चांगलं चाललंयच की BJPच्या राज्यात. इथून मागं काँग्रेसच होतं. त्यांनी काय केलं एवढं तेव्हा? वोटिंग है क्या आपका? वोटिंग करते हो? क्या लगता है कौन? बीजेपी, कांग्रेस? I don't know. I don't live here.
आय डोंट नो ॲक्च्युली. अच्छा, आप नाही रहते हो तुम्ही? नाही, इथे नसतो आम्ही. बरं, कुठे बाहेर असता? बाहेर असतो आम्ही, अमेरिकेला असतो. हां, बरं, ठीक आहे. तिकडं काय कुणाची हवा आहे? मोदी, गांधी? सध्या पर्याय दिसत नाही आहे. हां, लस्सी पिता पिता काय वाटतंय, कुणाची हवा आहे? हवा राहुल गांधीची कशामुळे आहे, हवा आहे, बाकी काही माहिती नाही. कशामुळे पण राहुल गांधीच का, मोदी का नको? कारण की मोदीकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण नाही आल्या, त्यामुळे राहुल गांधी. कुठले 15 लाख रुपयाची वाट बघत होते? 15 लाख नाही, बाकी पण दुसऱ्या होत्या. कुठल्या? टॅक्स फ्री करा पूर्ण 15 लाखापर्यंत, ती पण पूर्ण नाही केली. नुसते हेच करतात, ते हवेतच गोळ्या मारतात ते, बाकी काय नाही. एकदा राहुल गांधीला चान्स देऊन बघा असं मला वाटतं. ठीक आहे, मोदी हवेत पण 5 लाख तरी भेटतील. बरं, ठीक आहे. राहुल गांधींनी 5 लाख रुपये दिले पाहिजे असं त्यांना वाटतं. मोदी, गांधी? मोदींची हवा आहे तशी, पण टफ फाईट होईल. तरी पण टफ फाईट होईल. हो. कशामुळे असं वाटतं? भरपूर प्रश्न आहेत, बेरोजगारी आहे, शेतकरी आहेत, समाधानी नाही आहे. त्याच्यामुळे जे विक्रेते आहेत त्यांना आपण विचारूया, कुणाची हवा आहे, मोदींची का गांधींची? मोदींची हवा आहे. भाजप का काँग्रेस? भाजप. कशामुळं? हवा सर्जिकल स्ट्राईक, पाकिस्तानला प्रत्युत्तर. पण मग बाकीचे बरेच मुद्दे आहेत त्याच्यावरती. हळूहळू मुद्दे मोदी साहेब ते हातात घेत आहेतच, त्याच्यातून फरक पडत जाणारच. कुठलीही गोष्ट करायची म्हणजे त्याला बेस तयार करूनच नंतर पुढं जायला लागतं. त्यामुळं आमचा सपोर्ट भाजपलाच आहे. तिथं तुम्ही काही करू शकले नाही. जिथं 15 वर्ष आम्ही तुम्हाला दिले तिथं तुम्ही काही करू शकत नाही. हे 5 काँग्रेसला, आणि आज 5 वर्षात जर आम्ही काँग्रेसला, BJPला आम्ही हे करतोय, तर का नाही त्यांना थोडा वेळ द्या ना. अहो, कुठलीही गोष्ट सुधारायला वेळ लागणारच साहेब. काय आज कुठलीही गोष्ट सुधारायला वेळ लागतोच. आज लहान मुलगा मोठा व्हायला वेळ लागणार, तसं हे काँग्रेसवरनं BJPला यायला वेळ लागणारच ना. BJPला यायला वेळ लागणार. तुम्ही इतकी वर्ष घेतली तर मग आता BJPला वेळ दिला पाहिजे. 5च वर्ष दिलीत आत्तापर्यंत. किसकी हवा है, BJP, कांग्रेस? बीजेपी. क्यों? मालूम नहीं, लेकिन BJP. ठीक है, BJP की हवा है, लेकिन क्यों वो मालूम नहीं असं त्यांचं म्हणणं आहे. कुणाची हवा आहे, BJP का काँग्रेस? BJP. मग एवढं का लाजताय? लाजत नाही काय ना, BJPची हवा. कशामुळं? मोदीमुळं. कुणाची हवा आहे? BJP. कशामुळं? नरेंद्र मोदीमुळं. बरं, ठीक आहे. तुमचं मतदान आहे का? कुणाची हवा आहे? नरेंद्र मोदींचीच. तुम्ही हे सांगतील तसंच करायचं का? नाही, तसं कशाला. कुणाची हवा आहे? मोदी. इलेक्शनचं विचारताय का खरेदीचं विचारताय? इथं कुणाची हवा आहे? लेडीजचीच हवा आहे. जेंट्सचे काय, आपण फक्त बरं, ठीक आहे. आता इलेक्शनची कुणाची हवा आहे? मोदी साहेबांच्या. तुमच्याकडे कुणाची हवा आहे मॅडम? म्हणजे तुम्हाला घरात मिस्टर इज द बॉस ऑफ माय फॅमिली, बट आय एम द डिसिजन मेकर इन माय फॅमिली. तसं सरकारचं काय, काँग्रेस का BJP? ऑब्विसली सध्या तरी BJPच आहे. हवा कोणाची आहे तुम्हाला काय वाटतं येत्या इलेक्शनमध्ये? सांगता नाही येत, काही होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? आता वोट पडल्यानंतरच समजेल ना, याच्यात काही सांगू शकत नाही आपण. काँग्रेस पण येऊ शकतं आणि BJP पण येऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे? पण कोण चांगलं काम करतं, BJP, काँग्रेस? आतापर्यंत BJPने केलं, आधी काँग्रेस करतच होते. बरं, ठीक आहे. सगळ्यांचं चांग भलं, काँग्रेसचं चांग भलं, भाजपचं चांग भलं. कुणाची हवा आहे? हाँ जी, विश्रांतवाड़ी की हवा है? अरे BJP की या कांग्रेस की, किसकी हवा है? अरे हवा तो सबकी है भैया, मोदी जी की हवा है. अच्छा, ठीक आहे. मोदीजींची हवा आहे असं यांचं म्हणणं आहे. लोकसभेचं वातावरण आहे, कुणाची हवा आहे? मोदी, BJP, कांग्रेस, राहुल गांधी? सब हो, विकास हो बस, और उसके आगे कुछ कोई भी हो, मुद्दा विकास का हो बस. कांग्रेस से कोई मतलब नहीं है, BJP से कोई मतलब नहीं है, विकास होना चाहिए बस. किस तरह का विकास? इससे पहले लोग खुश था, आज बहुत परिस्थिति से गुजर रहा है. आज यहाँ पे रुकावट हो रहा, वहाँ पे रुकावट हो रहा, ये सब नहीं होनी चाहिए. हर जगह, जैसे हम लोग छोटा मोटा व्यापार करने वाले आदमी, हम लोग को हर जगह अड़चन आ रहा है. कभी वो सामने वाला झांसा दे रहा कि भाई 40 के अंदर जो टर्नओवर कर रहा है उसको GST नहीं लगेगा, ले रहा, गला दबा के ले रहा. GST जबरदस्ती है, ये सब नहीं हो. जिसकी जो कैपेसिटी है उसके हिसाब से चलने दो. मुद्दा कोई BJP हमारा दुश्मन नहीं, कांग्रेस हमारा हित नहीं, कोई भी हो, हिंदुस्तान की तरक्की होनी चाहिए बस. पेट पर मत मारो. सही है. हा व्यावसायिक दृष्टिकोन आहे. तुम्ही कुणाकडून किती टॅक्स वसूल करता काही देणं घेणं नाही आहे. सरकार कुणाचं आहे, कोण काय करतं आहे, विकासाचे मुद्दे असायला हवेत. या विकासाच्या मुद्द्यांवरती लोक मतदान करतात. त्यांचे रोजचे जगण्यातले प्रश्न आहेत, हे प्रश्न
कोण सोडवतं त्याला प्रायोरिटी जी आहे ती असते, त्याला लोकांकडून महत्त्व जे आहे ते दिलं जातं. आणि या सगळ्यांमध्ये रोजच्या जीवनामध्ये लोकांच्या रोजच्या धकाधकीमध्ये निवडणुकीला, राजकारणाला, मतदानाला, उमेदवारांना, त्याबद्दलच्या चर्चांना किती स्थान आहे हे आपण पाहिलं. सुरुवातीच्या आपल्या गरजा ज्या आहेत त्या भागवता लोक हे मेटाकुटीला आलेत आणि अशात नवीन धोरणं, नवीन घोषणा या कशा पद्धतीनं लोकांच्या अंगावरती येतात हेही आपण पाहतोय. त्यामुळं लोकांचं म्हणणं एकच आहे, काही करा, विकास करा, सर्वसामान्यांच्या पोटावरती येणार नाही असा विकास करा, सर्वसामान्य अडचणीत येणार नाहीत अशा भूमिका घ्या, अशी धोरणं राबवा. आपण बघितलं बोलभावा कुणाची हवामध्ये आज तुळशीबागेमध्ये, ज्या तुळशीबागेवरती महिलांचं राज्य आहे तिथं महिलांनी काही फार विशेष प्रतिक्रिया दिल्या नाहीत. पण एक नक्की आहे, आता या बोलभावा कुणाची हवामध्ये मोदींची हवा मात्र आपल्याला इथं पाहायला मिळते. या शोमध्ये आपण इथंच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.